बातमीपत्रात आता पाहूयात कल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। संसदेच्या हिवाळी अधिवेशनास उपाध्यक्ष जगदीप धनखड यांची मिमिक्री केल्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं आहे। भाजप विरोधकांना कोंडीत पकडत आहे। त्याचवेळी विरोधी खासदारांनी गुरुवारी जुनी संसद ते विजय चौक असा पायी मोर्चा काढला। यावेळी खरगे म्हणाले की संसदेच्या सुरक्षेबाबत सरकारने उत्तर द्यावं। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत येऊन या प्रकरणी निवेदन द्यावं। बसपा सुप्रीमो मायावती म्हणाल्या की विरोधी खासदारांचे संसदेतून निलंबन करणं योग्य नाही। मात्र त्यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची मिमिक्री दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे। दरम्यान गुरुवारीही लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ झाला। आजही कामकाज सुरू होताच विरोधकांकडून गदारोळ झाला। प्रश्नोत्तराच्या तासातच काही विरोधी खासदार घोषणाबाजी करताना दिसले। भारतीय खासदारांच्या निलंबनाच्या विरोधात 22 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता जंतर मंतरवर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतलाय। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी संबोधित करणार आहेत। खरगे म्हणाले की पंतप्रधान वाराणसी अहमदाबादला जात आहेत, ते सगळीकडे बोलत आहेत, पण संसदेच्या सुरक्षेवर नाही। गृहमंत्री अमित शहा यांनीही संसदेच्या सुरक्षेबाबत काहीही बोलले नाहीत, त्याचा आम्ही निषेध करतो। सरकारला सभागृहाचे कामकाज चालू द्यायचं नाही। विरोधकांचा आवाज दाबला जातोय। संसदेत बोलणं हा आमचा अधिकार आहे। सभापती प्रकरणाला जातीय रंग देत आहेत। शरद पवार म्हणाले की सभागृहात जे घडले ते इतिहासात कधीच घडलं नाही। जे सभागृहात घुसले ते कोणाच्या मदतीनं आले? सुरक्षेतील त्रुटींवर चर्चा का होत नाहीत? चर्चा करण्याऐवजी खासदारांना निलंबित करण्यात आलं। सभापतींच्या मिमिक्रीवर पवार म्हणाले की हा सभागृहातील नसून बाहेरचा विषय आहे। कोविड काळात दिलेले टेंडर आणि इतर प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांच्या आर्थिक शाखेकडून करण्यात येते। 5.96 कोटी रुपयांच्या रेमडेसिवीर खरेदी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय पुण्यशील पारेख यांची चौकशी सुरू केली आहे। त्यामुळे एकूणच मुंबई महापालिकेच्या माध्यमातून ठाकरे परिवाराला घेरण्याची तयारी सरकारनं सुरू केल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं बुधवारी पुण्य पारेख यांची तब्बल 7 तास चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे। या चौकशीत त्यांना रेमडेसिवीर कंत्राटाबाबत प्रश्न विचारण्यात आले। यामुळे युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांच्या अडचणीतही वाढ होण्याची शक्यता आहे। कोविड काळात आदित्य ठाकरे यांच्या सामाजिक कार्याच्या टीममध्ये पारेख यांचा सहभाग होता। या संदर्भात मायलेन कंपनीसोबत कंत्राटाची चर्चा होत असताना पारेख त्या बैठकीला उपस्थित होते। महापौर बंगल्यावर झालेल्या या बैठकीत पारेख का उपस्थित होते? या टेंडरचा त्याच्याशी काय संबंध आहे? मुंबई मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी रेमडेसिवीरबाबत त्यांचा सल्ला घेतला का? याबाबत चौकशी झाली। व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या पारेख यांना या प्रकरणाचा कोणताही लाभ झाला का? याबाबतची चौकशी झाल्याची माहिती आहे। या प्रकरणात रेमडेसिवीरची खरेदी जादा दराने झाल्याचा आरोप आहे। दुपारी 12 वाजता सुरू झालेली चौकशी सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू होती। या प्रकरणी एका महानगरपालिका अधिकाऱ्याचा काही दिवसांपूर्वी जबाब नोंदवला गेला होता। त्यावेळी जबाबात त्या अधिकाऱ्याने रेमडेसिवीर कंत्राटाबाबत पारेख यांच्या सहभागाची माहिती दिली होती। त्याची पडताळणी करण्यासाठी पारेख यांची चौकशी करण्यात आली। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीच्या शेवटच्या दिवशी एक महत्त्वपूर्ण विधान केलं। शिवसेनेत फूट पडल्याची तक्रार विधानसभा अध्यक्षांपर्यंत अद्याप पोहोचली नाही, अन्यथा मी पक्षांतर बंदी कायदा किंवा शेड्यूल 10 अंतर्गत कारवाई केली असती, असं ते म्हणाले। त्यांच्या या विधानामुळे शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच गटाकडे कायमस्वरूपी राहणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात बुधवारी शेवटचा युक्तिवाद झाला। त्यात शिंदे गटातर्फे वकील महेश जेठमलानी यांनी बाजू मांडली। सुनावणीत एके क्षणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्याला अद्याप शिवसेनेत फूट पडल्याची तक्रार मिळाली नसल्याचं स्पष्ट केलं। शिवसेना पक्षात फूट पडल्याची तक्रार न मिळाल्यामुळं आम्ही पक्षांतर बंदी कायदा किंवा शेड्यूल 10 अंतर्गत कारवाई केली नाही, असं ते म्हणाले। त्यांच्या या विधानामुळं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली। सुनावणीनंतर त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला। त्यात त्यांनी या प्रकरणी नियमांनुसार योग्य तो निर्णय दिला जाईल असं जोर देऊन सांगितलं। राहुल नार्वेकर म्हणाले की
पक्षांतर बंदीच्या कायद्यात अनेकदा दुरुस्ती करण्यात आली आहे. प्रत्येक वेळी सुधारणा झाल्यानंतर हा कायदा अधिक बळकट आणि सक्षम झाला. सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयात या कायद्यातील अनेक तरतुदींचं वाचन वेगवेगळ्या पद्धतीनं करण्यात आलं असं ते म्हणाले. या प्रकरणातील याचिकांचं वेगवेगळ्या राज्यात आणि विधिमंडळात घेतलेल्या निर्णयातूनही एक नवा कायदा तयार झालाय. आज महाराष्ट्रातही तशीच वेगळी परिस्थिती आहे. अशी परिस्थिती दुसऱ्या राज्यात केव्हाच निर्माण झाली नाही. त्यामुळं या प्रकरणात सर्व कायदेशीर तरतुदींचा अभ्यास करून आणि सर्व मुद्द्यांचा विचार करून पक्षांतर बंदी कायद्यासाठी एक दाखला ठरेल असा निर्णय घेतला जाईल असं राहुल नार्वेकर म्हणाले. महाराष्ट्रात पुढं काय होईल हे सांगता येत नाही असे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधान परिषदेत भाजपामध्ये कोण मुख्यमंत्री होईल हे सांगता येत नाही असं वक्तव्य केलं होतं. त्यातच आव्हाड यांनी हे सूचक ट्विट केलं आहे. तसंच राज्यात एकट्याने निवडणूक लढवण्याचा भाजपने निर्णय घेतल्याचा दावाही आव्हाड यांनी केलाय. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. नागपूरमध्ये भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची एक वैचारिक बैठक झाली. त्यामध्ये 3 राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय होऊ शकतं यावर मंथन झालं. या मंथनातून राज्यात भाजपाने एकट्याने निवडणूक लढवावी असं ठरवण्यात आलं. ज्याच्यावर आरोप आहेत, ज्याच्यावर डाग आहेत त्यांना सोबत घेऊ नये असंही ठरवण्यात आलं असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. ज्यांना राजकारण समजतं, ज्यांना राजकीय जाण आहे त्यांना लगेच समजलं असेल की महाराष्ट्रात भाजपा एकटीच लढेल. ज्यांना भाजपासोबत निवडणूक लढवायची आहे त्यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी असं सांगून महाराष्ट्रात पुढं काय होईल हे सांगता येत नाही असं आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. आमच्या पक्षात मंत्र्यांपेक्षा भाजपाचा महामंत्री मोठा असतो आहे. मंत्र्यांना जेवढा मान आहे किंवा त्यांच्या आदेशाला जेवढं महत्त्व आहे त्याहून अधिक महत्त्व आणि मान महामंत्र्यांना असतो. आमच्याकडे कोणीही मुख्यमंत्री होऊ शकतो. हर एक के अच्छे दिन आएंगे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. सर्वांचे अच्छे दिन येणार असं सांगत सर्वांनी आपापली जबाबदारी योग्यरित्या पार पाडण्याची सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार या 2 विद्यमान आणि भावी मुख्यमंत्र्यांचं काय होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मिमिक्रीच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाने मुखपत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. जाब विचारणाऱ्या 143 खासदारांना सरकारने निलंबित करून पुन्हा विरोधकांवर ठपका ठेवून पंतप्रधान मोदी लोकशाहीची मिमिक्री करत आहेत अशी टीका ठाकरे गटाने केली आहे. संसदेत घुसखोरी झाली, बेरोजगार तरुणांनी हे कृत्य केलं. याचा अर्थ अतिरेक्याने जर मनात आणलं असतं तर ते संसदेत याच पद्धतीनं घुसू शकले असते आणि त्यांनी दहशतवादी कृत्य घडवून हाहाकार माजवला असता. संसदेत घुसखोरी का आणि कशी झाली, त्यास जबाबदार कोण असा प्रश्न सभागृहात विरोधकांनी विचारला. हा काय अपराध झाला? संसदेतील घुसखोरी संदर्भात एक 4 ओळींचं निवेदनच करायचं होतं, पण त्याऐवजी लोकसभा राज्यसभेतून विरोधकांना हाकलून दिलं गेलं आणि लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिराचे सरकारने स्मशान करून ठेवलं असा हल्लाबोल ठाकरे गटाने केलाय. गृहमंत्री अमित शहा यांनी या विषयावर बाहेर प्रवचनं झोडण्यापेक्षा संसदेत बोलावं. संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि घुसखोरीबाबत पंतप्रधान गृहमंत्री बाहेर खुलासे करत फिरत आहेत. यावर जाब विचारणाऱ्या 143 खासदारांना सरकारने निलंबित केलं. पुन्हा विरोधकांवर ठपका ठेवून पंतप्रधान मोदी लोकशाहीची मिमिक्री करत आहेत. पंतप्रधान मोदी बोलतात एक पण करतात दुसरंच. लोक मूर्ख आहेत आणि जे मूर्ख नाहीत त्यांना आपण सहज मूर्ख बनवू शकतो असा त्यांचा आत्मविश्वास आहे अशी टीका ठाकरे गटानं केली आहे. येत्या 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत जाऊन भव्य श्रीराम मंदिराचं लोकार्पण करत आहेत. पण त्यांनी लोकशाही मंदिराचं हे असं स्मशान करून ठेवलंय, त्याचं काय? राम मंदिराचं उद्घाटन करण्याचा अधिकार त्यांना उरला आहे काय असा सवालही ठाकरे गटाने केलाय. मराठा आरक्षणाबाबत हिवाळी अधिवेशनात सरकारने तारीख पे तारीख दिली पण आरक्षण दिलं नाही असा हल्लाबोल राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. तसंच निवडणुकीच्या तोंडावर लॉलीपॉप देण्याचा सरकारचा नवीन प्रयत्न असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे. पुढे याबाबत बोलताना वडेट्टीवार म्हणाले की आता फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशनाची घोषणा केली, मात्र तोपर्यंत आचारसंहिता लागू होईल. आचारसंहिता लागू झाल्यानंतर आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागणार नाही.
निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाला लॉलीपॉप देण्याचा नवीन प्रयत्न सरकारने केलाय असं वडेट्टीवार म्हणाले. तसंच आता श्रद्धा सबुरी म्हणत आहेत, मग तुम्ही कमिटमेंट का दिली? आता सरकारने दिलेला शब्द पाळावा असं विधानही वडेट्टीवार यांनी केलंय. पुढं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, आता सत्ता त्यांच्या हातातून गेली आहे. त्यांच्या हातात सत्ता देण्याची जनतेची मानसिकता राहिली नाही. त्यामुळे काँग्रेसला बदनाम करण्याचं काम अजित पवार करतात असं वडेट्टीवार म्हणाले. तसंच दिल्या घरी तुम्ही सुखी राहा असं म्हणत वडेट्टीवारांनी अजित पवारांना टोला लगावलाय. यंदाच्या हिवाळी अधिवेशनात ओबीसी समाज किंवा मराठा समाज कोणालाच न्याय मिळाला नाही. ओबीसी समाजाच्या प्रश्नांकडे देखील सरकारने दुर्लक्ष केलं. एकूणच आरक्षणाची परिस्थिती पाहता मुख्यमंत्री शिंदे यांचं अधिवेशनातील भाषण हे फिरवाफिरवीचं होतं. त्यात वेळ मारून येण्याची भाषा होती असा हल्लाबोल वडेट्टीवार यांनी केलाय. केरळ पाठोपाठ आता महाराष्ट्रात देखील कोरोनाचा नवीन सब व्हेरियंट JN1ने एंट्री केली आहे. त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झालाय. देशभरात कोरोना संसर्गाचा धोका पुन्हा एकदा वाढतोय. आतापर्यंत कोविड-19च्या उपप्रकार JN1चे 21 प्रकरणं नोंदवली गेली आहेत. गोवा, केरळ आणि आता महाराष्ट्रात नवीन कोरोना विषाणू रुग्ण आढळून आलाय. तर आतापर्यंत एकट्या गोव्यात या उपप्रकाराची 19 प्रकरणं नोंदवली गेली आहेत. केरळ आणि महाराष्ट्रात प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आलाय. कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराचा सब व्हेरियंट गेल्या काही आठवड्यांमध्ये सर्वात वेगानं पसरणाऱ्या विषाणूंपैकी एक बनलाय. NITI आयोगाचे सदस्य डॉक्टर VK पॉल यांनी बुधवारी सांगितलं की देशभरात वाढत्या कोविड प्रकरणांमध्ये घाबरण्याची गरज नाही. कोरोनाच्या नवीन सब व्हेरियंट JN1 बद्दल असं समोर आलंय की ऑगस्टमध्ये लक्झेंबर्गमध्ये त्याचे पहिले प्रकरण आढळले होते. त्यानंतर तो हळूहळू 36 ते 40 देशांमध्ये पसरला. भारतातील शास्त्रज्ञ नवीन प्रकारावर बारीक लक्ष ठेवून आहेत. राज्यांनी कोविड सज्जता वाढवणं, चाचणी वाढवणं आणि त्याची पाळत ठेवणारी यंत्रणा मजबूत करणं यावर लक्ष द्यावं अशा सूचना दिल्यात. दरम्यान देशभरात कोविडची प्रकरणं वाढत असल्यानं केंद्राने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्क राहण्यास सांगितलंय.